नमस्कार मंडळी. सत्यवान सावित्रीची अमर कथा पांडव प्रताप या ग्रंथात 28व्या अध्यायात आलेली आहे. पांडव तीर्थयात्रा करीत असताना धर्मराजाने लोमेश ऋषीला विनंती केली, द्रौपदीसारखी पतिव्रता स्त्री पूर्वी कोणी असेल तर आम्हाला सांगा. यावर लोमेश ऋषी म्हणाले, मद्र देशाचा राजा अश्वपती याची कन्या सावित्री ही महान पतिव्रता होती. ती कथा मी तुम्हाला सांगतो. अश्वपती राजाला काहीच अपत्य नव्हती. त्याने सवितृ देवतेची उपासना केली. सवितृ देवीच्या कृपेने राजाला एक कन्या झाली. राजाने तिचे नाव सावित्री असे ठेवले. सावित्री फार तेजस्वी होती, बुद्धिमान होती, रूपवान देखील होती. ती उपवर झाल्यावर तिला योग्य वर मिळण्यासाठी राजाने अथक प्रयत्न केले, परंतु तिच्या जोगता वर मिळेना. तेव्हा राजाने सावित्रीला देशोदेशी जाऊन वर शोधण्यास सांगितले. सावित्री आपले सेवक, सैन्य, मंत्री बरोबर घेऊन बरेच देश फिरली, पुष्कळ प्रवास केला. अखेर तिने शाल्वरात द्युमत्सेन याचा पुत्र सत्यवान याला पाहून त्याच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला आणि राजा अश्वपतीकडे येऊन आपण सत्यवान यांना रूपसंपन्न पराक्रमी राजकुमारास निवडले असल्याचे सांगितले. अश्वपती राजा राजकन्येचा मनोदय ऐकून आनंदित झाला. तेवढ्यात देवर्षी नारद तेथे आले. राजाने त्यांना सावित्रीचा मनोदय सांगितला. तेव्हा मुनिवर्य म्हणाले, राजन, द्युमत्सेन राजाला राज्य नाही. त्याचे राज्य त्याच्या भाऊबंधांनी हिरावून घेतले आहे आणि त्याच्या परिवारास अरण्यात हाकलून दिले आहे. शिवाय राजा द्युमत्सेन अंध आहेत आणि सत्यवान मातापित्याची सेवा करतो. तो फार गुणी आहे, देखणा आहे, पण त्याच्याशी विवाह करून सावित्री सुखी होणार नाही. नारद मुनींचे हे शब्द ऐकून राजा अश्वपतीने सावित्रीला सांगितले, मुली, तू पसंत केलेला राजपुत्र तुला योग्य असा नाही. तू दुसऱ्या वराची निवड कर. यावर सावित्रीने सांगितले, पिताश्री, सत्यवानाला मी मनापासून वरले आहे. त्याच्याशिवाय दुसरा पुरुष वरावा असा विचार माझ्या मनात कधीच येणार नाही. तेव्हा देवर्षी नारद म्हणाले, सावित्री, सत्यवान हा अल्प आयुष्य आहे. आजपासून 1 वर्षाने त्याचा मृत्यू आहे. तू वैधव्य का ओढावून घेतेस? सावित्री म्हणाली, मी विधवा होणे भाग्यात असेल तर ते टळणार नाही. कुणाशीही लग्न केल्याने वैधव्य हे प्राप्त होणारच आहे, पण माझे भाग्य चांगले असेल तर पतीचे मरणही टळेल. मी सत्यवानाशिवाय अन्य कुणाशीही विवाह करणार नाही. सावित्रीचा हा निर्धार ऐकून नारदांनी तिला आशीर्वाद दिला आणि राजा अश्वपतीला सांगितले, ही महान पतिव्रता होईल, जगात अजरामर होईल. नंतर अश्वपती राजाने द्युमत्सेनाकडे अरण्यात जाऊन सत्यवानाशी सावित्रीचा विवाह करण्याचा आपला मनोदय सांगितला. द्युमत्सेन व सत्यवान यांची सहमती मिळाल्यावर तो विवाह यथाविधी करून व सत्यवानाला संपत्ती व सामग्री आनंद देऊन अश्वपती आपल्या राज्यात परत आला. विवाह झाल्यानंतर सावित्री आपले सासू सासरे व पतीबरोबर त्याच अरण्यात राहू लागली. सासू सासऱ्यांची व पतिव्रता धर्माने आपल्या पतीची तिने अतिशय सेवा केली. सासू सासरे व पती यांना सुखी केले, आनंदात ठेवले. त्यामुळे सर्व देव तिच्यावर संतुष्ट झाले. त्या पतिव्रतेचे दर्शन घेण्यासाठी ते सारे देव प्रयत्न करीत असत. 1 वर्ष संपत आले. देवर्षी नारदांनी सांगितलेला तो दुःखाचा दिवस जवळ येऊन ठेपला. तिला चिंता वाटू लागली. तिने वर्ष संपण्यापूर्वी 3 दिवस आधी काहीही अन्न न घेता उपवास केला. 4थ्या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा ही तिथी आली. सत्यवान अरण्यात लाकडे आणण्यासाठी निघाला. तेव्हा सावित्रीने सत्यवानाबरोबर जाण्यासाठी सासू सासऱ्यांची परवानगी मागितली आणि तीही सत्यवानाबरोबर निघाली. ती दोघं दिवसभर रानात हिंडली, परंतु त्यांना पुरेशी अशी लाकडे मिळाली नाहीत. थोडीशी लाकडे जमा करून थकून एका वटवृक्षाखाली विश्रांती घेत बसली. सावित्री सतत मनातल्या मनात परमेश्वराचा धावा करीत होती. आज पतीचा मृत्यू होणार हे नारदांनी तिला सांगितले होते. वारंवार ती सत्यवानाकडे पाहत होती. हळूहळू काळोख पडू लागला. सत्यवान उठला व त्याने त्याच वृक्षाच्या फांदीवर कुऱ्हाडीचा घाव घातला. तोच ती फांदी मोडून सत्यवानाच्या अंगावर पडली आणि तो मरण पावला. सावित्रीने हंबरडा फोडला. ती होती पौर्णिमेची रात्र. स्वच्छ चांदणे पडले होते. तेवढ्यात स्वतः यमधर्म तेथे आला व सत्यवानाचे प्राण घेऊन दक्षिण दिशेला जाऊ लागला. सावित्री झटकन पुढे गेली. ती साध्वी होती. तिला यमधर्म दिसू लागला. तिने नमस्कार करून विनयपूर्वक विचारले, महाराज, कोण आपण?
इथे आपण कशाकरिता आला आहात? यमधर्म प्राण घेण्याकरिता मी स्वतः आलो आहे. तू पुण्यवान आहेस, म्हणूनच तुला माझे दर्शन होऊ शकले. यमधर्म पुढे चालला तशी सावित्री सुद्धा त्याच्या मागोमाग जाऊ लागली. सत्यवानाचे सूक्ष्म शरीर जिथे जाणार तिथे तिला जायचे होते. यमधर्माने तिला परत फिरण्यास सांगितले, परंतु ती तशीच चालत राहिली. त्याने तिला परत जायला सांगितले, तिची समजूत घातली, तरीही ती मागे फिरली नाही. तिची निष्ठा, पतीवरील प्रेम आणि चांगले गुण पाहून यमराज म्हणाले, मी तुला एक वर देतो, पण सत्यवानाचे प्राण मात्र मागू नकोस. तेव्हा सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांचे हरवलेले राज्य त्यांना परत मिळू दे. यमधर्म म्हणाला, तथास्तु, तुझ्या सासऱ्यांचे राज्य परत मिळेल. आता तू परत जा. पण सावित्री तरीही त्याच्या मागे चालत राहिली. मग यमराजाने दुसरा, तिसरा आणि चौथाही वर मागायला सांगितले. सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांना दृष्टी परत मिळू दे. तेव्हा परत यमधर्म म्हणाले, तथास्तु, माझ्या निपुत्रिक पित्याला पुत्रप्राप्ती होऊ दे. तथास्तु, मला अखंड सौभाग्य व पुत्रप्राप्ती होऊ दे. तथास्तु. मग महाराज, माझ्या पतीला जिवंत केल्याशिवाय चौथा वर कसा खरा ठरणार? सावित्रीने युक्तिवाद केला. यमधर्म म्हणाला, सावित्री, तू फार हुशार आहेस. जा, सत्यवानाच्या मृतदेहाला स्पर्श कर, म्हणजे तो जिवंत होईल. मी तुला दिलेले सर्व वर सत्य होतील. यमधर्म गुप्त झाला. स्वर्गातील देव हे सर्व दृश्य पाहत होते. देवांनी स्वर्गातून सावित्रीवर पुष्पवृष्टी केली. सावित्री यमधर्माकडून वचन घेऊन परत आली. सत्यवानाच्या शरीरावरून तिने हात फिरवला. झोपेतून जागा झाल्याप्रमाणे सत्यवान उठून बसला. सावित्री, मी झोपेत असताना एक भयंकर पुरुष मला ओढून घेऊन जाऊ लागला. तू त्याच्याकडे गेलीस, त्याच्याशी बोललीस. त्याने हात उंचावून तुला आशीर्वाद दिला व मला सोडून दिले. मी त्या स्वप्नात होतो. तू येऊन मला जागं केलंस, सत्यवान म्हणाला. सावित्रीने सत्यवानाला तिने पाहिलेला प्रकार व यमधर्माने दिलेले वर सांगितले. ते ऐकून सत्यवान म्हणाला, सावित्री, तू धन्य आहेस. तुला यमधर्माचेही भय नाही. तू पतिव्रतात सर्वात श्रेष्ठ आहेस. यमधर्माकडून मी आणखी काही वर मागून घेतले आहेत. सासर आणि माहेर या दोन्ही कुळासाठी मी पुष्कळ काही केलं आहे. तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल. सावित्रीने वटवृक्षाची मनोभावे पूजा केली आणि त्या वडाच्या झाडासमोरच ती सर्व घटना घडली होती. सावित्रीने वडाला प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला आणि नंतर ती दोघं चांदण्या रात्री घरी परत येण्यास निघाली. तिकडे द्युमत्सेनाला अचानक दृष्टी आली, त्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला. सत्यवान सावित्रीला एवढा उशीर कसा झाला म्हणून त्याला काळजी वाटू लागली. इतक्यात त्यांनी सत्यवान व सावित्री यांना येताना पाहिलं. पित्याला दृष्टी आली याचा सत्यवानाला अतिशय आनंद झाला. रानातून येण्यास विलंब का लागला असे द्युमत्सेन यांनी विचारले. सावित्रीने त्यांना घडलेली सर्व हकीकत व यमधर्माकडून कसे वर मिळवले ते सांगितले. द्युमत्सेन यांना ते ऐकून परमहर्ष झाला. थोड्याच वेळात द्युमत्सेन यांचा मुख्य प्रधान मोठ्या सेनेसह विजयी होऊन व शत्रूकडून राज्य परत मिळून द्युमत्सेन राजा आणि त्याच्या परिवारास राज्यात परत घेऊन जाण्यासाठी तेथे आला. त्याने सर्वांना आदराने शाल्वनगरास नेले. राजा द्युमत्सेनाने सत्यवानाला राजाच्या सिंहासनावर बसवले. राजा अश्वपतीला हा वृत्तांत समजला. तो त्यांना भेटायला आला. यमाने दिलेल्या वराप्रमाणे अश्वपती राजाला पुत्रप्राप्ती झाली. सत्यवान सावित्रीलाही पुत्र झाले. सत्यवानाने 400 वर्ष राज्य केले. अशा प्रकारे सावित्रीच्या निष्ठा, धैर्य, बुद्धिमत्तेमुळे तिचा पती, सासरे आणि दोन्ही कुटुंबाचे सुख पुन्हा परत आले. म्हणून आजही वटपौर्णिमेला सुवासिनी स्त्रिया सावित्रीचे स्मरण करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात.